नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। पश्चिम बंगालमध्ये एका लॉ स्टुडंटवर सामूहिक बलात्काराची भयानक घटना समोर आली आहे। पोलिसांनी या क्रूरतेमध्ये सहभागी असलेल्या 3 जणांना अटक केली आहे, ज्यात कॉलेजचे 2 सध्याचे विद्यार्थी आणि एका माजी विद्यार्थ्याचा समावेश आहे। ही घटना 25 जून रोजी संध्याकाळी 7:30 ते 10:50 दरम्यान घडल्याचं सांगितलं जातंय। आता या बाबतीत पीडितेने तक्रार नोंदवत आपला जबाब दिलाय आणि त्यात तिने त्या नराधमांनी कशा प्रकारे तिला त्रास दिला याची हृदयद्रावक कहाणी सांगितलेली आहे। पीडितेने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। FIR नुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी मोनूजीत मिश्रा आहे। तो कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेच्या युनिटचा अध्यक्ष राहिलाय। याशिवाय आणखी 2 आरोपी जैब अहमद आणि प्रमित मुखर्जी यांची नावेही तक्रारीत नमूद आहेत। प्रकरणातील पीडित तरुणी ही कॉलेजच्या राजकीय विश्वात सक्रिय होती, तसेच ती तृणमूल काँग्रेसची समर्थक आहे। तिने पोलिसांना सांगितलंय की मी बुधवारी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी कॉलेजमध्ये गेले होते। इतर विद्यार्थी अर्ज भरल्यानंतर निघून गेले, मात्र मनोजित मिश्रा यांनी मला आणि इतर 7 विद्यार्थ्यांना युनियनच्या खोलीत थांबण्यास सांगितलं होतं। तिथे मला त्यांनी बिस्किट दिले, तसेच युनियनमध्ये एका महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला। पीडित तरुणी पुढे म्हणाली की मी कॉलेजच्या युनियनसाठी पूर्णपणे समर्पित आहे, तसेच युनिटसाठी काम करण्यास तयार असल्याचं त्यांना सांगितलं। विद्यार्थिनीनं तिच्या तक्रारीत म्हटलंय की मुख्य आरोपी मनोजित मिश्राने तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला। पीडितेने जेव्हा तिचा प्रियकर असल्याचं सांगितलं तेव्हा आरोपीने त्यालाही इजा करण्याची आणि तिच्या पालकांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली। आरोपीने पीडितेच्या प्रियकराला कॉलेजमध्ये कोंडून ठेवले आणि मारहाण केली। पीडितेने दिलेल्या तक्रारीत सांगितलंय की आरोपीने माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। मी नकार दिला आणि त्याला मागे ढकलले। मी रडले, त्याला विनवणी केली की मला जाऊ दे। मी त्याला सांगितले की माझा एक प्रियकर आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, परंतु त्यांनी माझं काहीही ऐकलं नाही। मी त्यांचे पाय धरले, मला जाऊ द्या, मला सोडू द्या असं सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही। मी घाबरले, मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। मी त्यांना मला रुग्णालयात घेऊन जाण्यासही सांगितलं, पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही। त्यांनी मला जबरदस्तीने गार्ड रूम मध्ये नेले आणि माझ्यावर सामूहिक अत्याचार केला, अशी माहिती त्या पीडितेनं दिली आहे। आरोपींनी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पीडितेला धमकी दिली। पीडितेने तक्रारीत म्हटलंय की आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्डही केलाय। त्याने धमकी दिली की जर बाहेर काही केले तर तो हा व्हिडिओ सर्वांना दाखवेन। जेव्हा तिने खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिला हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न केलाय। मला न्याय हवाय असं त्या पीडितेने म्हटलंय। आता या घटनेने कोलकाता येथे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा झालेला आहे।